नमस्कार भावी वकील मित्रांनो LLB 3 इयर आणि LLB 5 इयर कॅप ऍडमिशन 2026 बाबत एक नवीन अपडेट आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी तुम्हाला चॅनलला अपडेट भेटलेलं होतं. LLB 3 इयर आणि LLB 5 इयरचं ऑफिशियल शेड्यूल, ज्याच्यामध्ये कॅप राउंड फर्स्ट, कॅप राउंड सेकंड आणि कॅप राउंड थर्डच्या डिटेल डेट्स या ठिकाणी दिलेल्या होत्या. आणि फर्स्ट कॅप राउंडचं डिटेल शेड्यूल, ऑप्शन फॉर्म फिल करण्याची डेट, त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट डेट आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेण्याची डेट, असं इत्थंभूत अशी सर्व माहिती डिटेल शेड्यूल त्या ठिकाणी दिलेलं होतं. परंतु आता हे शेड्यूल कॅन्सल झालेलं आहे आणि याविषयीची माहिती सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेली आहे. मग आता हे नेमकं अलॉटमेंट केव्हा होणार आहे, उद्याची अलॉटमेंट कॅन्सल खरंच झाली आहे का, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. मित्रांनो, ही नवीन माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला जॉईन करून घ्या. आपल्या YouTube चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करून त्याचे नोटिफिकेशन चालू करून घ्या, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लगेच भेटून जातील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर इथं तुम्हाला आपल्याला एक शेड्यूल दिलेलं होतं. कॅप राउंड शेड्यूल फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इथं कॅप राउंड फर्स्ट शेड्यूल दिलं होतं आणि या शेड्यूल नुसार पहा इथं 5/8/2026 ते 11/8/2026 या वेळेत ऑप्शन फॉर्म फिल करायचे होते कॅप राउंड 1 साठी. आणि अलोकेशन जे आहे ते लगेच 14/8/2026 म्हणजेच उद्या हे होणार होतं 5 वाजता. परंतु आता एक नवीन या ठिकाणी अपडेट, नवीन नोटीस या ठिकाणी आलेली आहे. पब्लिक नोटीस रिगार्डिंग LLB 3 इयर्स अँड LLB 5 इयर्स फॉर ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर जेव्हा आपण याच्यावरती क्लिक करून ही नोटीस ओपन करतो तर तुमच्या समोर ही नोटीस ओपन झालेली दिसून येईल. तर पहा, 12 ऑगस्ट 2026 डेटला हे पब्लिश झालेलं आहे. जाहीर सूचना, विधी 3 वर्ष व विधी 5 वर्ष केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप 2026-27. सर्व इच्छुक उमेदवार विधी शिक्षण महाविद्यालय तसेच इतर संबंधितांना सूचित करण्यात येते की भारतीय विधिज्ञ परिषद म्हणजेच बार काउन्सिल ऑफ इंडिया, ज्याला आपण BCI म्हणतो, यांनी दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे 2026-27 साठी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय की सर्व विद्यमान विधी शिक्षण महाविद्यालयांना सशर्त मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे, म्हणजेच कंडिशनल अप्रुव्हल या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही आतापर्यंत पाहत असाल तर या ठिकाणी पोर्टलला 163 कॉलेजला व्यवस्थितपणे अप्रुव्हल भेटलेला आहे. आणि जे कॉलेज ज्यांना अप्रुव्हल आणखीन पेंडिंग आहे, अशा सर्व कॉलेजेसना, म्हणजे विद्यमान पाठीमागच्या वर्षी किंवा जे सध्या टीचिंग मध्ये होते, ज्यांच्याकडे पाठीमागच्या वर्षी ऍडमिशन झालेलं होतं, अशा सर्वच विधी शिक्षण महाविद्यालयांना काही कंडिशन देऊन कंडिशनल मान्यता, कंडिशनल अप्रुव्हल हे दिलेलं आहे. मग सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने याबाबत नवीन कार्यवाही संदर्भात शासनाकडून नवीन निर्देश प्राप्त होणे अपेक्षित आहे. मग याला कंडिशनल मान्यता तर दिलेली आहे, अप्रुव्हल तर दिलेला आहे. मग या कॉलेजचा समावेश विद्यार्थ्यांच्या या लॉग इन मध्ये द्यायचा का, आपल्या TTCL ऑफिशियल वेबसाईटला हे कॉलेज उपलब्ध करून द्यायचे की कसं काय करायचं नेमकं, याविषयीचं शासनाकडून कुठल्याही प्रकारचे निर्देश आणखी CTCL ला प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून काय केलं CTCL सध्या, या वेळेमध्ये म्हणजे जोपर्यंत शासनाकडून नवीन निर्देश CTCL ला प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत उमेदवारांसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याचे पोर्टल हे कार्यरत राहील. म्हणजे जी तुम्हाला 12 तारखेची डेडलाईन होती ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी, ती उलटून गेलेली आहे. तरी आता देखील तुम्ही गेला तर तुमचा ऑप्शन फॉर्म हा अनलॉक होतो. ज्यांनी भरला नसेल ते ऑप्शन फॉर्म भरू शकतात. म्हणजे हे ऑप्शन फॉर्मचं पोर्टल कंटिन्युअस चालू राहणार आहे. केव्हापर्यंत? जोपर्यंत शासनाकडून आवश्यक निर्देश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि शासनाने नवीन काही तुम्हाला या ठिकाणी नवीन निर्देश दिले तर 3 वर्ष आणि 5 वर्ष अभ्यासक्रमासाठी, तर ती सुधारित कॅप वेळापत्रक स्वतंत्रपणे या पोर्टलला जाहीर करण्यात येईल. म्हणजेच हे जे आपल्याला दिलेलं कॅपचं शेड्यूल आहे ते बाद झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. आणि या शेड्यूल प्रमाणे आपल्याला जे उद्या अलॉटमेंट होती ते देखील कॅन्सल झालेले आहे. मग आता पुढे काय होणार आहे, तर
जोपर्यंत शासनाकडून नवीन निर्देश, नवीन कुठं नोटीस प्राप्त होत नाही, तोपर्यंत सीईटी सेल जैसे थे याच कंडिशनमध्ये राहणार आहे. आणि जेव्हा शासनाकडून निर्देश येतील, मग कदाचित आणखीन 1-2 दिवस एक डेडलाईन म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात येईल ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आणि त्यानंतर तो ऑप्शन फॉर्म बंद करून पुढची प्रक्रिया म्हणजेच कॉलेज अलोकेशन विद्यार्थ्यांना होईल. आणि हे सुधारित वेळापत्रक जेव्हा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येईल, तर त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरून भेटत राहील. ही चॅनलवरती अपडेट भेटण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, चॅनलची मेंबरशिप घ्या, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.